भायखळा येथील नाक्यावर पेपर विकणारा हा बळवंत. मेरी जिंदगी समाचार बन गई. अब मैं जीता नहीं सिर्फ ता हूं. आंसू नहीं स्याही बहाता हूं. इंसान नहीं इश्तिहार बन गया हूं. सिर्फ मुस्कुराता हूं. वयाच्या 14व्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी बॉबीच्या खांद्यावर आली आणि त्यानंतर सुरू झालं जीवनातील संघर्षाचं नवीन पर्व. काळ लोटत गेला. बघता बघता 4 दशकं गेलीत. या 4 दशकात अनेक अडचणी आल्या, मात्र त्यांचं काम कधीच थांबलं नाही. असा हा बळवंत उर्फ बॉबी. बॉबी भायखळ्यातील चमेली वाडीत आपल्या कुटुंबासोबत राहतो. संपूर्ण आयुष्य माणूस हा गाड्यांप्रमाणे जीवनाच्या वाटेवर चालत असतो. रात्रीच्या शाळेत पुस्तकांचं शिक्षण घेत आणि पहाटेच्या शाळेत जीवन जगण्याचं शिक्षण घेत असताना त्याला मदत झाली ती म्हणजे महेश आणि रोशनची. हे दोघेही बॉबीकडे 20 वर्षापासून काम करतात. बॉबीच्या 20 वर्षातील संघर्षमय जीवनाचे ते प्रत्यक्ष साक्षीदार. बॉबी हे नाव ठरवणारा प्रसंग म्हणजे जीवनाला कलाटणी देणारा ठरलाय. वारसा हक्काने संपत्ती मिळते, बॉबीला मिळालंय ते नाव आणि कुटुंबाची जबाबदारी. मोठ्या भावाचं नाव होतं. ते एक्सपायर झाल्यानंतर ह्याने धंदा सांभाळल्यानंतर ते नाव त्यालाच पडलं. त्याचपर्यंत त्याला बॉबी नावानेच ओळखलं. पहिल्यापासून तो धंद्यामध्ये होता, त्याला